हा आहे आग्रा वृंदावन मथुरा ट्रिपचा पहिला भाग आणि आत्ता मी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलतून आत आलो आहे आपल्या फ्लाईटपाशी. आता ही माझा पहिलाच विमानाचा प्रवास असल्याने मी फार एक्सायटेड होतो. आत गेल्यानंतर मी माझी सीट शोधली, त्यात जाऊन बसलो आणि इकडे तिकडे थोडं निरीक्षण केलं. तिथे सीट मागे एक हेरिटेज वॉकचं पुस्तक होतं, तेही थोडं चाळून बघितलं, पण आता पुस्तक वाचायचा अजिबातच मूड नव्हता. मग थोडा फॉर्मॅलिटीज झाल्या आणि त्या सगळ्यानंतर आपल्या विमानाने वेग धरला. आता जसं जसं विमान वर जायला लागलं तसं तसं कानावरचा दबाव वाढायला लागला. पण च्विंगम ठेवलेलं होतं, ज्याच्यामुळे काय होतं, चावलं की आपला भरलेला कान मोकळा होतो. त्याच्यानंतर बघता बघता मी आता आकाशात होतो. मित्रांनो, हा एक्सपिरियन्स फारच भन्नाट होता. आपण स्वर्गात आहोत की काय असं वाटत होतं. एका पॉईंटनंतर आपल्याला क्षितिजाची रेष आणि आपण एकाच पातळीवर आहे की काय असं वाटायला लागतं. त्याच्यानंतर मग मी एक सँडविच घेतलं, जे फार सुंदर होतं, फार मस्त लागलं. पण मी कॉफी घेतली ज्याला अजिबातच चव नव्हती. पण आकाशात ती पिण्याची मजा वेगळी. मग आता बघता बघता आम्ही आग्रा पोहोचलो होतो. चॅनलला सबस्क्राईब करा.